ते सातारा जिल्हा राष्ट्राचे अध्यक्ष विनोद माने, अजिंक्य तारा सहकारी कारखान्याचे चेअरमन यशवंतराव स्वांगे नाना, माजी चेअरमन भाऊ, त्याचप्रमाणे मानसिंगराव जगदाळे, अजितराव पाटील आप्पा, ॲडव्होकेट लालासाहेब पवार, शहाजीराव क्षीरसागर, कराडचे माजी राष्ट्रीय जयवंतराव पाटील, अशोकराव पाटील, त्याचप्रमाणे दुसरेसरावचे सुरेश पाटील बापू, जितेंद्र पवार, आमदारराव कोरे, निवासराव पाटील यांना, त्याच पद्धतीनं ज्याने आपल्याला महाराष्ट्र केंद्रीय अजितराव पाटील आप्पा, दिलीपराव चव्हाण, आमदारराव पाटील, आनंदराव गोडके, सज्जनराव यादव, रवींद्र सूर्यवंशी, धनाजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सोनेरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन दीपक शेठ भोसले, ज्यांनी मार्गदर्शन केलं ते काँग्रेसचे कडेगावचे अध्यक्ष प्रकाशराव जाधव, सोनेरा सुदगिरीचे व्हाईस चेअरमन महेश यादव, लक्ष्मणराव पोळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित चिखली तालुका कडेगावचे भीमराव शिंदे, सुभाषराव शिंदे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला, ते माजी सभापती देवराज पाटील, सभेचे अध्यक्ष आप्पासाहेब खंडाईत, माजी संचालक भास्करराव गोरे, सर्जेराव खंडाईत, उद्धवराव फाळकेआप्पा, सतीशराव शिंदे, दत्तात्रय दळवी, मानसिंगराव पाटील काका, उत्तमराव गोरे, बाबालाल सुतार, विष्णुमंत गोरे, सौ संगीता साळुंखे माई, आपल्या व्हाईस चेअरमन अक्षता गायकवाड, संजय काळगोर, महेश पाटील, संजय गोरे, त्याच पद्धतीने उपस्थित सर्व आजी माजी सर्व संचालक, सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व सभासद, हितचिंतक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण प्रथेप्रमाणे आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि याला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपण दिला, याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. सह्याद्री कारखान्याची निवडणूक ही गेले अनेक वर्ष बिनविरोध झाले आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सातत्यानं सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि या भूमिकेमुळे आम्ही काही चांगल्या प्रकारची कामं करू शकलो. विधानसभेची निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर निकाल थोडा उलटा लागला, पराभव झाला आपला. पराभव झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं की आता आपण याही कारखान्यात निवडणूक लढावी. लोकशाहीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत, कारण हा लोकशाहीमध्ये निवडणुका हा लोकशिक्षणाचा भाग असतो आणि त्याप्रमाणे मग या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा सुरू झाल्या. मला वाईट एका गोष्ट वाटतं की ठीक आहे, पराभव झाला तरी खचून जाऊन चालत नाही, विजय झाला तर उन्माद केलेला कधी कधी कोणी करू नये. विजय झाला, विजय मिरवणूक काढली, मला खरं तर बोलायचं नव्हतं. सह्याद्री कारखान्यासमोर वाहतुकीसाठी आपण एक पूल तयार केलेला आहे. त्या पुलावरनं मिरवणूक जात असताना कारखान्याकडे बघून चव्हाण साहेबांच्या पुतळ्याकडे बघून शब्द मारला. मी असतो ना समोर तर मी म्हणलो असतो लगेच उतरतो. माझ्याशी वर्ग तुमचा आहे ना, माझ्याशी वर्ग तुम्ही माझ्यासमोर मांडा ना. ज्या 32,000 सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे, ज्यांनी स्वतःच्या संस्थानामधला काही झळ सोसून हा कारखाना उभा केला, ज्या कारखान्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झालं, ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला दिशा दिली, देशामध्ये उत्तुंग असं काम केलं, अशा व्यक्तीचा तुम्ही आव्हान करता. जय पराजय हा राहतो त्या ठिकाणी. आम्ही सर्वांनी निर्णय घेतला, पराभव झाला ना ठीक आहे, स्वीकारला, आपण पुढे जायचं आणि मग आपण सर्वजण कामाला लागलो. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मला विशेषतः या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या परिसरामध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आपल्या एका विनंतीवरून सूचनेवरून माघार घेतली, त्या सर्वांचा अतिशय मनापासून आभार मानायचा. प्रकाशराव, वैशिष्ट्य एक आहे की आम्ही 12:15 12:30 आम्ही बसलो. मी होतो, सुनील माने होते, मानसिंगराव यादव होते, देवराज दादा होतो. आम्ही सर्वांशी बोललो
1 तास 1.5 तास चर्चा केली आणि मग काही लोकांना सांगितलं की तुम्ही माघार घ्या माघार घ्या. 2:30 वाजता ज्यांना विनंती केली त्यांनी उमेदवाराचं मागे घेतले, आम्हाला भेटून गेले. कोणी नाराज झालं नाही. आणि मग त्या ठिकाणी निवडणूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना 3 वाजता शटर बंद करावं लागलं, कारण त्यांचा काही मेळच त्या ठिकाणी मिटत नव्हता. आणि मग त्या ठिकाणी थोडंसं दबाव तंत्र काही गोष्टी चालू होत्या. पण एक मला अभिमान आहे की ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आज प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपण कुठेतरी काम करावं, सहकारामध्ये काम करावं, जिल्हा परिषद पंचायत समिती करावं. पण दुर्दैव हे आहे, या महाराष्ट्रामध्ये ना पंचायत समिती निवडणूक होत, ना जिल्हा परिषद होत, ना नगरपालिकेची होत, ना महापालिकेची होत. सगळं प्रशासन राज आहे आणि सत्ता ही एका व्यक्तीकडे केंद्रित झाली आहे. हे जे सरकार आहे ना, या शासनानं ही सत्ता एका ठिकाणी केंद्रित केली. एका ठिकाणी सत्ता केंद्रित केल्यानंतर काय घडतं हे 2 दिवसापूर्वी आपण कराडामध्ये पाहिलं असेल. ज्या सीओची बदली झाली तर त्या ठिकाणी लाच घेताना सापडले. सर्वसामान्य माणसाला जायचं कुणाकडे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे. मी जो 80-82 गावामध्ये गेलो, सर्व सभासदांशी बोललो आणि त्यांना बोलतं केलं मी. आणि कॉमन एकच लोकांची मागणी की ऊस आमचा लवकर गेला पाहिजे. आता ही तुमच्या तेच भावना आहे. अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय की अडसाळीची लागण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यादव साहेबांनी मला सांगितलं की पहिल्यांदा 74-75 ला 3-3.5 हजार हेक्टर ऊस होता आणि आता तो ऊस जवळजवळ 22,000 हेक्टर नोंद झालेले आहे. 13 सालापर्यंत हेक्टरी उत्पन्न हे 100 टनाच्या खाली होतं. 13 सालानंतर हे उत्पन्न 100 टनाच्या वर गेलंय. कारण ड्रीपचा वापर होतोय, पट्टा पद्धतीचा वापर होतोय, त्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढतंय. त्याचप्रमाणे परवा आदरणीय पवार साहेबांनी एक टेक्नॉलॉजी घेतात, एआय टेक्नॉलॉजी, ज्याच्या माध्यमातून ऊसाचं उत्पन्न अधिक वाढणार. या सर्व वाढणाऱ्या ऊसाचं गाळप करणं हे सुद्धा आव्हान आपल्या सर्वांच्या पुढे आहे. विस्तार वाढायला विरोध झाला. 14 ते 19 सालामध्ये भाजपचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो, सुभाषचंद्र देशमुख साहेबांना भेटलो, नाही परमिशन मिळालं आपल्याला. पण योगायोग असेल, काही आपले रोलमध्ये असतील, आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या राज्याचं सहकार व पुण्याची जबाबदारी दिली आणि मग आपल्याच कारखान्याची परमिशन माझ्या सेनेत त्या ठिकाणी झाली. मी एवढ्यावर थांबलो नाही. अजिंक्यतारा कारखान्याचे शिवेंद्र बाबा राजे मला म्हणले, फोन आला, मला म्हणले काम आहे भेटायचं. मी मंत्री होतो. मी म्हणलं राजे काय काम आहे? मला म्हणले भेटतो. म्हणलं काम काय आहे? तर म्हणले माझी विस्तारावरची फाईल आहे. मी फाईल मागून सही लगेच केली. कशासाठी? तर सहकारी कारखान्याची गाळप क्षमता ही वाढली पाहिजे. कारण या राज्यामध्ये सहकारी कारखानदार ही एक मानक आहे. मानक अशा अर्थाने की सहकारी कारखान्यामध्ये आपण काम करतोय सर्वांसाठी करतो. खाजगी कारखानदारीमध्ये 7 किंवा 9 लोकांसाठी काम केलं जातं आणि त्यासाठी हा सहकार वाढला पाहिजे यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केला. आपण विस्तारावरची परमिशन घेतली. रशिया युक्रेनचं युद्ध झालं, स्टीलचे दर वाढले, डीपीआर बदलावा लागला. त्याचप्रमाणे एक वादळ झालं, त्या वादळामध्ये नुकसान झालं. सुदैवानं त्या ठिकाणी जीवितहानी काही झाली नाही आणि त्यामुळे वेळ गेला. पण आपण काम मोठ्या हिमतीने सुरू केलं. बॉयलरची ट्रायल त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यामध्ये साधारणपणे बॉयलर हे काम फार रिस्की काम असतं आणि मग त्या बॉयलरमध्ये जे स्टीम तयार झाली ती स्टीम हवेमध्ये सोडावी लागते. किमान 25 वेळा सोडायची. त्या बॉयलरमधली सगळी घाण त्या ठिकाणी जे पार्टिकल असते ते बाहेर काढायचे आणि नाजूक असलेल्या त्या ठिकाणी टर्बाईनला नंतर ती स्टीम जोडायची. 16 ब्लो झाले, म्हणजे 16 वेळा स्टीम बाहेर सोडण्यात आली. पण दुर्दैवानं जी EPS सिस्टीम आहे ती सिस्टीम त्या ठिकाणी बस झाली. मी एवढ्या गडबडीमध्ये लगेच कारखान्यावर गेलो. तिथं बघितलं, तिथं इंजिनियर आले थर्मॅक्सचे. मी त्यांना विचारलं असं का घडतंय? मग त्यांनी सांगितलं की हा नंदी सहकारी कारखाना हा प्रकार घडला होता, त्याच जळूर शुगरला घडला होता आणि एका कारखान्यावर त्या ठिकाणी घडलेला होता. मग त्रास झाला कारण एक तिथे कर्मचारी पकड घेऊन निघाला होता. तो तिथे त्याने उडी मारली, त्याच्या पायाला लागला. तिथून 100 फुटावर एक कन्व्हेअर बेल्ट होता, त्याच्यावर 2 कर्मचारी निघाले. एकानं त्या पोलवरनं खाली उतरता आला, एकानं वरनं उडी मारली, त्याच्या पायाला लागली. मग त्यांना हॉस्पिटल ऍडमिट केलं. कार्यकारी संचालक, फॅक्टरी मॅनेजर, सेफ्टी ऑफिसर गेले.
मी फोन केला ते म्हणले व्यवस्थित आहे, दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज देतील, एकाचं फक्त फ्रॅक्चर आहे, त्याचा एक्सरे काढायला घेऊन गेले. आणि माझा निवडणूक आले म्हटल्यानंतर काही जणांना वाटलं की आता याचा सुद्धा फायदा उठवला पाहिजे, तर ते बघायला त्यासाठी पेशंट बघायला गेले हॉस्पिटलला. पण जाताना गपचूप जायचं असतं, पेशंट बघायला तर आपण काय गाजाबाजू करत जातो का. मग शूटिंग व्हिडिओ शूटिंग गाड्या त्या ठिकाणी, मग पेशंटची विचारपूस केली. ते सगळे उत्तर प्रदेश बिहारचे 2 त्या ठिकाणी होते. मग माझं म्हणणं असं की कारखान्याला कर्मचारी लागला, तुम्ही विचारायला गेला, चौकशी करायला गेलं पाहिजे, शेवटी सुखदुःखाला गेलं पाहिजे. पण 21 सालच्या महाशिवरात्रीला कराड शहरामध्ये एका खाजगी दवाखान्यामध्ये एक चीफ केमिस्ट मरण यातना भोगत होता. का हो तुम्ही त्याला बघायला गेला नाही का? तुमचं काय संबंध नव्हता का त्या ठिकाणी? मी त्या पालकमंत्री होतो, मला 4:30 वाजता कळालं की असं घडलेलं आहे. आणि भाषा काय की पालकमंत्र्यांनी अडकवलं. पालकमंत्री काय अडकवता येतं का कोणाला? काय मला सांगा, 4:30 वाजता मला कळलं, गुन्हा सकाळी घडला, गुन्हा सकाळी नोंद त्या ठिकाणी झाला. मग काहीतरी त्या ठिकाणी अपप्रचार करायचा, अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. आता कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काय की अमक्याला एवढी करायचं म्हणून कारखाना निवडणूक. आता काल काय म्हणले की माझ्या भावाचा पगार तुम्हाला परवडणार नाही. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. खाजगी कारखान्यामध्ये 7 किंवा 9 लोक असतात, सगळा फायदा वाटून घेतात, त्यांचे पगार त्यांचे सर्व खर्च ते कारखान्यातून त्या ठिकाणी करतात. आणि सहकारामध्ये आपण सर्वांसाठी काम करतो. सर्व जे ऊस घालतात ना त्यांच्यासाठी, त्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी काम करतो. आणि सहकाराचं तत्व आहे त्या ठिकाणी. चव्हाण साहेबांनी दूरदृष्टीने तत्व त्या ठिकाणी अवलंबलं आणि राज्यामध्ये एक सहकारी कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिली. आपली एक 50,000 लिटर डिस्टिलरी आहे, दुसरी 1 लाख लिटरची डिस्टिलरी आपण उभी केली. इथेनॉल त्याच्यापासून तयार केलं जातं. त्याच्याही कर्जाची बहुतांशी कर्जफेड झालेली आहे. कारखान्याची गोडाऊनची क्षमता ही 11 लाख क्विंटल होती. आपण या विस्तारवाढीमध्ये पुन्हा त्यामध्ये 5 लाख क्विंटलच्या गोडाऊनची भर केलेली आहे. एकदा असं झालं की साखर जास्त झाली, साखर आपण ठेवली समोर, कारखान्यासमोर ठेवली. मग त्यामुळे कारखान्याची इमारत दिसत नव्हती. मग ठीक आहे, माझ्यावर कारखान्याची इमारत दिसत नाही, त्याला काय कळत नाही, त्याला काय व्यवहार ज्ञान नाही. मी ऐकून घेतलं नाही, एकदा सांगितलं की साखर ठेवल्या गोष्ट खरं आहे, पण मालकाला दिसावशी ठेवलेली आहे. तुम्ही मालक आहात, तुम्हाला दिसली पाहिजे साखर कुठे गेली ती. सुदैवानं असं घडलं की दर चांगला मिळाला आणि त्या 32-60 एवढा दर आपण त्या काळामध्ये दिला. हे का घडलं तर आपण साखर त्या ठिकाणी ठेवल्यामुळं आपल्याला तो फायदा हा निश्चित त्या ठिकाणी झाला. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारची कामं केली. हँड सॅनिटायझरचं काम केलं. त्याच पद्धतीने ऑक्सिजनचा प्लॅन्ट जो सर्व MIDC बंद होता तो आपण चालू केला. त्याच पद्धतीने आपण कारखान्याच्या सभासदांना ऊसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी VSIचे उत्पन्न आपण देतो, सह्याद्री सेंद्रिय खत देतो, कंपोस्ट खत देतो, तागाचं बियाणं देतो, मार्गदर्शन करतो, ऊस विकासच्या वतीनं मार्गदर्शन केलं जातं. अशा प्रकारची कामं आपण त्या ठिकाणी करतो आणि त्यामुळे ऊसाचं उत्पन्न सुद्धा दिवसेंदिवस सातत्यानं वाढत चाललेलं आहे. आजपर्यंतच्या आपल्या निवडणुका या सर्व राजकारण विरुद्ध झालेल्या आणि त्या दृष्टीने या 5ही तालुक्यामध्ये सर्वसामान्य सभासदांचा, शेतकऱ्यांचा पाठिंबा हा आपल्या पिढी पाटील पॅनलला आहे. कारण शेवटी चव्हाण साहेबांच्या विचाराचा कारखाना, चव्हाण साहेबांनी आदरणीय पिढी पाटील साहेबांच्यावर जबाबदारी दिली आणि त्यांचं स्मारक या निमित्तानं आपण जेवण ठेवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. आज आपण जर बघितलं तर कारखान्याचे 15 गट ऑफिस आहेत. हे 15 गट ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी स्वतःच्या जागा आहेत. यामध्ये फक्त पार्ले गट ऑफिस जागा स्वतःची आहे, पण आता बांधकाम इमारत न केल्यामुळे एका गाळ्यामध्ये आपण आपल्याला ऑफिस त्या ठिकाणी. पुसेसवाडीमध्ये 78 जागा आहेत, पण त्याचं बांधकाम झाल्यामुळे आपण भाड्याच्या गाळ्यामध्ये त्या ठिकाणी ऑफिस आहे. सर्व ठिकाणी स्वतःच्या मालकीचे. आपल्या ॲसेट्स फार आहेत. आपल्या कारखान्याच्या 325 एकर जमीन आहे. आता जमीन एवढी मोठी असल्यामुळं विस्तार वाढ कशी करायची अशा प्रकारचा प्रश्न आला. अनेकांशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये असं लक्षामध्ये आलं की नवीन प्लॅन जर टाकला तर नवीन टेक्नॉलॉजी आपण घेऊ शकतो आणि त्यासाठी 150 टनाचा बॉयलर, 18 मेगावॅटचं टर्बाईन आपण घेतलं. 5 मिल आहेत, 5ही मिल इलेक्ट्रिक ड्रायव्हर चालणार आहे.
फायबर इलेक्ट्रिक ड्रायव्हर चालणार आहे, आपली इंधनाची बचत म्हणजे बऱ्याचशी बचत होणार आहे, आवाज कमी येणार आहे आणि ऊसामध्ये जास्त साखर त्या ठिकाणी काढली जाईल अशा प्रकारची बसस्थाने बसवतो. आता त्याच ठिकाणी जर बसवायचं म्हणलं असतं, तिथं मोडतोड करायची म्हणलं तर जुनी टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी याची सांगड बसवत नाही. आता एका कारखान्याने विचार त्यांनी काल मांडला की त्या कारखान्याने त्यांच्या त्या आहे ठिकाणी तिथं त्या ठिकाणी त्यांनी विस्तार केली. त्या कारखान्याची जमीन आहे 65 एकर आहे, आपली 325 एकर आहे. जागा आहे, भविष्याचा विचार केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी काम करत तो विचार त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्लॅन्ट आपण उभा केलेला आहे. पुढच्या वर्षी जो प्रश्न आपला तो प्रश्न राहणार नाही. आज काय परिस्थिती आहे की आपली साधारणपणे 2500 मेट्रिक टनाची एक मिल आणि बॉयलर आहे, तो आपण स्टँड बाय ठेवणार आहोत, तो बंद करणार आहोत. एक मिल जी आपली साधारण 7,000 टन चालते टेक्समॅकोची ही चालणार आहोत. आणि ही जी आपण जी नवीन मिल त्या ठिकाणी नवीन युनिट आपण उभं केलेलं आहे ते युनिट त्या ठिकाणी आपण चालणार आहोत. आपली क्रशिंग लायसन्सची कॅपॅसिटी 11,000 टन आहे. 110 टक्क्यापेक्षा जास्त चाललं पाहिजे. आणि इन्व्हायरमेंट हे पर्यावरणाचा जो आपण क्लिअरन्स घेतलाय तो 13,200 टनाचा आपण घेतलेला आहे. हे कुणाला माहित नाही. मी आज बोलतो का बोलतो तर मला अनेक सहकारी म्हणले की तुम्ही बोल आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलो की 3,500 ते 4,000 टन गळीत होईल, 5,000 टनाच्या खाली गळीत होणार नाही त्या नवीन प्लॅन्टमध्ये. त्या बाबतीत आपण निश्चिंत असा ठीक आहे का. आम्ही शेवटी असा विचार भविष्याचा केला. 5 मिल घातल्या, 6व्या मिलची जागा ठेवली. बॉइलिंग हाऊस मध्ये चांगला बदल त्या ठिकाणी केला. फॉलिंग मिलच्या त्या ठिकाणी बॉड्या घेतल्या आपण, 3ची गरज असताना 4 घेतल्या. का घेतल्या तर आता ऊस वाढत जाणार आहे, आता नवीन टेक्नॉलॉजी येते. आणि मला सांगा जर नोंदीच्या 40-45% ऊस बाहेर जात असेल तर यातना होत असेल का नाही आम्हाला काय. पण लोकांना सांगायला गेले लोक म्हणतात की तुम्ही आमचा ऊस नेत नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि मग हे सगळं करत असताना आपण जर बघितलं इथेनॉलचा प्लॅन्ट आपण टाकला, त्या इथेनॉलच्या प्लॅन्टला आपण साधारणपणे 132 कोटी आपला त्याचं डीपीआर होता, प्लॅन एस्टिमेट होतं. आपण 124 कोटी 4 लाखामध्ये तो प्लॅन्ट उभा केला आणि त्याची 35 कोटी 40 लाख कर्जाची परतफेड सुद्धा आपण केली. आता हा जो नवीन प्लॅन्ट आपण उभा करतोय त्याचा मॉनिटरिंग कालावधी असल्यामुळे आता कर्जाची परतफेड नाही. आणि ते सांगतात ना 700 कोटी कर्ज, कुठला आकडा काढलाय काय कळलं झालं मला, काय कुठला आकडा काढलाय काय कळलं झालंय का. शेवटी मला सांगा की एवढा कर्ज जरी काढलं पण ठीक आहे, आम्ही मागे क्षणभर आपण गृहीत धरा की समजा कर्ज काढलं, कुणाला कर्ज मिळतो होते ज्याची कर्ज फेडण्याची ऐपत आहे त्याला कर्ज त्या ठिकाणी मिळते. आता हे कर्ज काढलेलं आहे आपण, त्यामध्ये हा सगळा पूर्ण म्हणजे वजन काट्यापासून शुगर गोडाऊनपर्यंत सगळं नवीन आहे, सगळं नवीन आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे एकदाच हा खर्च होतोय आणि साधारणपणे त्याचं जे एस्टिमेट होतं ते 448 कोटीचं होतं. आपण 384 कोटी ते काम बसवलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की कर्जाची परतफेड 7 वर्षाच्या आत सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. बरं मला एक सांगा, हे काय कर्ज आपण घर बांधलं, कर्ज काढलं, आपण घरात राहतो, घरापासून उत्पन्न मिळत नाही पण आपल्याला सुरक्षितता मिळते. जर आपण आपल्या विहिरीवर 5 HP ची मोटर बसवली आणि 3-3.5 एकर जर बागायत केलं, एकदाच जर त्या 5 HP साठी आपण कर्ज काढलं, पाईपलाईन साठी कर्ज एकदाच काढलं, समजा 5 लाख रुपये कर्ज काढलं, पण 3-3.5 एकर 25-50 वर्ष उत्पन्न मिळणार नाही त्यात आपल्याला. तसं हे आहे, कारखाना हा जो खर्च घातला ना तो एकदाच इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर त्याची उत्पादकता वाढत राहणार आहे. दरवर्षी त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. सगळेच कारखाने आतापर्यंत आपण जर बघितले तर सगळे कारखाने कर्ज काढून झाले त्या ठिकाणी. खाजगी कारखाना असला तरी कर्ज त्या ठिकाणी काढलं जातं. ही सिस्टीम आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असा, कर्ज फेडण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. ऊसाच्या दराला कुठला धक्का न लावता त्या ठिकाणी कर्जाची परतफेड केली जाईल. आज आपण 32,4 दिला, त्याचप्रमाणे आपण 50 रुपये राहिलेले त्या ठिकाणी देतोय. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर कारखाना उपयोग कशासाठी केला, कृष्णा कोयना दोन्ही नदी काठला आपण त्या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन केला. आरफळच्या कॅनलच्या माध्यमातून पाणी आलं, त्याचा उपयोग झाला.
अर्फतच्या किनाऱ्याला धनगरवाडी हनगरवाडीची योजना आणल्या आपण. हनगरवाडीचं गेल्या वर्षी पाणी आलं, काही शिवाराला त्याचा फायदा झाला. धनगरवाडीचे ट्रेन निघाले ज्याचा आज आपण उल्लेख केला. मला असं सांगा की नोव्हेंबरमध्ये विधानसभेत निवडणूक झाली आणि या नवीन शासनाने त्याचं भूमिपूजन केलं आणि फेब्रुवारीमध्ये पाणी निघालं, असं काय घडले का? आदरणीय पी.डी. पाटील साहेब, आमचे काय तर त्याग आहे ना, आम्ही काय तर त्याची मागणी त्यात सातत्याने केली, त्यामुळे ते त्या ठिकाणी प्रकल्प मार्गी लागला ना. पण मी त्यातलं काय घेतो की ठीक आहे, त्यांनी भाषणं केली, माझ्यावर टीका केली, मी त्यातून काय घेतो? चांगलं घेतो. माझी सवय, वाईटातून चांगलं काय घ्यायचं? तर मी त्या ठिकाणी हे घेतलं की माझ्या शेतकऱ्याच्या शिवाराला पाणी घेतलं. पण दुर्दैव हे की त्या योजनेसाठी 24 तास लाईट लागते हे त्यांना माहीत नाही. त्या अधिकारी माझ्याकडे येतात, मला म्हणतात की तुम्ही थोडी एसीला बोला, त्यांना बोला 24 तास लाईट मिळायला पाहिजे. ह्यांनी 8 तासामध्ये 6 तास फक्त पाणी काढलं, फोटो काढून निघून गेले. मग तुमची जबाबदारी काय आहे का ना, ते पाणी देणं ही जबाबदारी तुमची त्या ठिकाणी आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण कारखान्याच्या माध्यमातून काम केलं. याही भागामध्ये 50 मीटरच्या पुढे पाणी द्यावं ही मागणी आमची आहे ना. आमच्याकडे पत्रव्यवहार आहे सगळा, हा आमच्याकडे या ठिकाणी सर्व पत्रव्यवहार आहे. आज तुम्ही तुमचं सरकार आल्यावर तुम्ही सांगताय की आम्ही असा प्रयत्न केला, आम्ही तसं करणार, करा तुम्ही, ठीक आहे, पण आम्ही त्याचा काहीतरी आवाज उठवला हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावं. आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर कर्जाच्या बाबतीमध्ये बोललं जातं. माझी समोर चर्चा करायची माझी तयारी आहे त्या ठिकाणी. काहीतरी लोकांच्या मध्ये सभासदामध्ये शेतकऱ्यामध्ये बुद्धिभेद कृपा करू नका. तुम्हाला त्या ठिकाणी कारखान्यामध्ये सत्तेमध्ये यायचं आहे, यासाठी कारखान्याची सह्याद्रीची बदनामी करू नका. सह्याद्री हा अभेद्य आहे. या सह्याद्रीचं नाव सुद्धा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठेवलेलं आहे. कारण प्रीती संगम सहकारी कारखाना, कृष्णा कोयना सहकारी कारखाना, कृष्णा कोयनामध्ये पावित्र्य आहे, प्रीती संगमामध्ये पावित्र्य आहे. पण चव्हाण साहेबांसाठी सह्याद्री नाव द्या. हा कारखाना कणखरपणे पुढे आयुष्यामध्ये उभं राहायला पाहिजे. त्यासाठी आपलं नाव हे सह्याद्री त्या ठिकाणी. आणि मग अशा कारखान्याचं राजकारण करण्यासाठी काही मंडळी या ठिकाणी राजकारण करू पाहतायत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की काही मंडळी सांगतायत की साधारणपणे मयत वारस प्रकरण करत नाहीत. ती प्रकरणं जर त्या ठिकाणी आली तर करणार आली. आता आलेल्यापैकी 1196 प्रकरणं अशी आहेत की ज्यामध्ये कायदेशीर पूर्तता झाली ती राहिलेली आहे. तुम्ही सर्व पूर्तता त्या ठिकाणी करा. आणि त्यामुळं आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी अतिशय दक्ष राहून या ठिकाणी काम करणं हे आवश्यक आहे. आज या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने आला. का आला? तर एक सह्याद्रीवर या ठिकाणी संकट घोंघावतंय आणि ते संकट परतून लावण्यासाठी आपण आलेला. हा कारखाना आमच्या संचालन मंडळात तुमच्या सर्वांचा आहे. जात असताना रस्त्याने आपण सांगतो की आमचा कारखाना अभिमान आम्ही आपण सांगतो. तुम्ही खाजगी कारखान्यासमोर जाताना सांगाल का हा माझा कारखाना असं म्हणू शकाल का तुम्ही? शेवटी हा आपल्या सर्वांच्या जीवनाशी सर्वांच्या संसाराशी निगडीत आहे. त्या कारखान्यातून जो धूर निघतो ना तो धूर आपल्या चुलीतून निघतो आणि त्या चुलीच्या संबंधित हा कारखाना आहे. आणि याच्याकडे वाकड्या नजरेने कोण बघत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आपण अनेक वेळा पार पडली. ज्यावेळी अधिक तापतील आपण त्या ठिकाणी या. आज सत्ता येऊन काय चाललंय? मी थोडी भाषणं कमी का झाली तर कायद्याप्रमाणे 10च्या अगोदर माईक बंद झाला पाहिजे. यांच्याकडे ते काहीच नाही. यांच्याकडे त्या ठिकाणी किती वेळ आला तरी सभा चालत्या, काही लोक भाषण करतात, काही टीका टिप्पणी केली जाते. आणि दुसऱ्या कुठल्या प्रकाराला मला काय कळत झालं की आरोप तर बोलायचं कुठली पट्टी झाली. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ आहे हा. आणि अशा मतदारसंघामध्ये तुम्ही जर का अशी भाषा वापरत असेल तर सामान्य जनता सहन करेल, पण मताच्या रूपाने तुम्हाला तुमची जागा निश्चित दाखवली याची खात्री आणि विश्वास मला या ठिकाणी. आम्ही सर्वांनी संचालक मंडळामध्ये काम करत असताना शेवटी सभासद शेतकरी हा आपला हितचिंतक आहे, कारखान्याचा हितचिंतक आहे, त्याच्याशी निगडीत ही संस्था आहे. अशा प्रकारचं काम केलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा आता 50 वर्ष झाली. आता 50 वर्ष झाल्यानंतर वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना वेगळी टेक्नॉलॉजी घेत असताना आपण आता नवीन उमेदीने पुढे जातो. पुढच्या 50 वर्षाचं भविष्य लक्षामध्ये ठेवून या कारखान्याची विस्तार वाढ करण्यात आली आहे. आता कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त ऊस हे सूत्र आहे. आणि एकच पीक असं आहे की ज्याला FRP ऍक्ट आहे त्यामुळे त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर मिळू शकतो.
आपण 50 वर्ष झाले म्हणून एक निर्णय घेतला की साखर मोफत देण्याचा निर्णय घेतला. आता काय जण म्हणतात कुठली साखर देणार, आता आपण दोघी तीच देणार ना. आपण काय त्या ठिकाणी कुणाला काय फसवतो, कुणाला काय सांगायचं तात्पर्य काय की काहीतरी अपप्रचार केले जातात. मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो, येत्या 5 तारखेला आपला या ठिकाणी मतदान आहे. 70 उमेदवार एकत्र आहेत. आपण 21 मतं द्यायची आहेत. माझी तुम्हाला विनंती राहील, आपण सर्व या ठिकाणी आहात, सर्वांनी फक्त कप बशी दिसली की तिथं शिक्का उठवायचा आहे. निवडत सुद्धा बसायचं नाही. कप बशी दिसली ना ती कोरडी जाता कामा नये, ती कोरडी जाता कामा नये, त्याच्यावर शिक्का मारा आणि आम्हाला सर्वांना तिथून पुढच्या काळासाठी आपल्या सर्वांची सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. मला एक विशेष अभिमान या ठिकाणी आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जे जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी गावामध्ये एक राऊंड घेतलेला आहे, संघटितपणे फिरलेले आहेत आणि त्यांनी विनंती केली की पीडी पाटील पॅनलला सहकार्य करा. 21 तारखेला अर्ज मागे घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमानं ही मंडळी पुन्हा बाहेर पडले आहेत. पुन्हा ज्यांनी माघार घेतली ते आणि ज्यांचं नाव निसरलं ते गावोगावी फिरतायत, घराघरामध्ये जातात, वाडी वस्तीवर जात आहेत आणि आपल्या पॅनलची भूमिका समजून सांगतायत. आणि याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान हे या निमित्तानं होईल. आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलंय, याहीपेक्षा अधिकचं सहकार्य आपण द्यावं अशी विनंती या ठिकाणी करतो. इथून जाताना आपण एक निर्णय निश्चय घ्या की किमान 5 लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आपण पीडी पाटील पॅनलला का सहकार्य करा. जरी आपल्या विचाराचा माणूस असेल तरी त्याला सांगा की भविष्यामध्ये सहकार टिकला पाहिजे, आपल्या विचाराचा कारखाना टिकला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो. वेळ बराच झालेला आहे, थोडीशी चुरगू सुधारणा करून आपण 5 वाजल्यापासून आला. मी काय तुमचा अंत बघणार नाही, मी 11:15 पर्यंत काय थांबणार नाही, तुमचा अंत बघणार नाही. कारण आपण सर्वांना वेळेत घरी जायचं आहे, सर्वांनी शांततेने घरी जावं आणि जिथे जिथे आपल्या सभा होतील त्या आता उद्या संध्याकाळी सरेगावला सभा आहे, नंतर संध्याकाळी तांबवेला माझी सभा आहे. हे सर्व नेते मंडळी फिरतायत, ती त्या ठिकाणी फिरतायत, ती सुद्धा गावोगावी फिरून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. आणि मी तुम्हाला एक सांगतो की कुठलीही टीका झाली तरी विचलित होऊ नका, कुठलंही आमिष आलं तर विचलित कृपा करून होऊ नका. कारण शेवटी एक फेक नेरेटिव्हचा प्रकार फार आहे. त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि याला पायबंद घालण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करावं अशी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. जे मयत वारसाचे 1196 प्रकरण आहेत त्यांचं स्टॅम्प त्यांनी दिल्यानंतर त्यांचं काम त्या ठिकाणी केलं जाईल, त्या बाबतीमध्ये आपण निश्चित असा. त्याच पद्धतीने शेअर कॅपिटल आता वाढतंय, शेअर कॅपिटल वाढवताना 62,000 शेअर आपले कपडे 75,000 पर्यंत जायचं आहे आणि ते 75,000 साठी जे ऊस घालतील त्यांना सभासद करण्याची भूमिका आपली राहील आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निश्चित असा. पूर्वीच्या काळी कसं होतं की कसोटी मॅच ही 5 दिवस चालायची, आता काय झालं 20-20 आलं. त्यामुळं कारखाने सुद्धा कमी वेळेमध्ये जास्त गळीत झालं पाहिजे ही स्पर्धा सुरू झाली आणि त्यासाठी म्हणून विस्तार वाढीचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्यामुळे निश्चिंत असताना आपण असा की पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारचं गळीत होईल, आपला ऊस त्या ठिकाणी जाईल आणि ऊसाचा योग्य ते मोबदला आपल्याला दिले जाईल अशा प्रकारची खात्री किंवा विश्वास हा या निमित्तानं देतो. आपण सर्वांनी या येत्या 5 तारखेला कब्बशीला सर्वात जास्त मतदान करावं. मी या सर्व 191 गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलेलो आहे, सर्व ठिकाणी फिरलेलो आहे. मी कधी या गावात, कधी या तालुक्यात, कधी तालुक्यात असं क्रॉस न फिरलेलो आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण आहे आणि डायरेक्ट सभासदांच्या आम्ही बोललेलो आहे. सभासदांचं सह्याद्रीचं नातं हे अभेद्य आहे, ते तुटणार नाही याची खात्री किंवा विश्वास बाळगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.